मी तयार केलेल्या कापडी वस्तू मी तुम्हाला दाखवते आहे. तर आत्ता मी आधीच्या ह्याच्यात मी दाखवलं की मी छोटे पाउचेस, बटवे तसे कसे तयार केले वगैरे. तर आता मी मोठ्या बॅग्स पण तयार करायचं ठरवलं आहे, की म्हटलं चांगलं मला जमतं आहे आता. जरा असे व्यवस्थित मला आकार वगैरे त्याची आयडिया यायला लागली आहे. चेन कशी लावायची, त्याला कप्पे कसे करायचे, हँडल्स कसे लावायचे, हे आता मला थोडं थोडं कळायला लागलं आहे. तरी मी असं म्हणणार नाही की 100% परफेक्ट आहे, असं मी अजूनही म्हणणार नाही. पण तरी बऱ्यापैकी मला जमायला लागलं. तर आता मी अशा बॅग्स तयार करायला सुरुवात केली. ही एक छोटी बॅग तयार केली, खूप मोठी नाही आहे. आणि त्याला ही अशी वेगळ्याच कलरची चेन लावली. हीच माझ्याकडे होती, त्यामुळे म्हटलं जाऊ दे, काही हरकत नाही, एवढी काय मॅचिंग वगैरे काही नाही आहे, तर ठीक आहे. तर अशी ही बॅग मी तयार केली. ही बॅग कशासाठी आपल्याला वापरता येईल, की डबा वगैरे घेऊन जायचा किंवा बाटल्या, म्हणजे पाण्याच्या बाटल्या किंवा थर्मास, चहाचा वगैरे. तर त्याला म्हणजे कसं असं पिशवीसारखी नाही आहे, म्हणजे त्याला असं चौकोनी बेस आहे. हा असा चौकोनी बेस आहे, त्यामुळे असं बॉक्ससारखं ते उभं राहते अशी. आणि त्याच्यात आपल्याला व्यवस्थित आपल्याला काही जर डबा न्यायचा असेल की जे हिंकळणार नाही, सांडणार नाही, व्यवस्थित तसंच्या तसं राहील, तर अशा पद्धतीने अशा वस्तू नेण्यासाठी अशी ही मी बॅग तयार केली आहे. तर त्याला मी यावेळी म्हणलं बघूया कसं दिसतं, म्हणून मी बाहेरून हे बंद लावले ते. म्हणलं कसं दिसतंय बघूया. मी नेहमी आतून लावते, पण ठीक आहे, म्हणजे वाईट नाही दिसत आहे. पण मला असं वाटतं आहे की आता ते बाहेरून लावण्यापेक्षा आतून लावलेलेच बंद चांगले दिसते. पण हे पण दिसत आहेत, वाईट दिसत नाही हे मुख्य म्हणजे. आणि वापरायला काहीच त्रास नाही आहे, वापरता तसे व्यवस्थित येत आहेत, त्यामुळे तसा काही प्रश्न नाही आहे. नंतर मी आता काय केलं, हे मी एक नवीन बॅग तयार केली वेगळी. तर हे जे कापड आहे ते ॲक्च्युली कसलं कापड आहे, तर इंडियामध्ये तरी भारतामध्ये आपली धान्याची पोती असतात की नाही, ती तयार करण्यासाठी ती अशा कापडाची तयार केलेली असतात. फक्त हे कापड जरा जास्त जाळीदार आहे. तर तसं पण हे तशीच आहे. तर ते कापड मला आता इथे सहज मी गेले होते एका दुकानात, तर मला दिसलं सेल चालू होता आणि खूप स्वस्तात होतं ते. तर हे काळं काळं एवढं नव्हतं खरं म्हणजे. हे आता हे खूप काळं काळं दिसतं आहे, तर तेवढा नव्हता हा रंग. आणि आत्ता मी इस्त्री वगैरे केली ना, तर तो काळा रंग सगळा निघून येतो आहे. म्हणजे तो नंतर लावलेला रंग आहे, तो आधीपासूनचा हा इतका काळा काळा नव्हतं. ठीक आहे. तर हे मला इतकं स्वस्तात मिळालं. तर सेल चालू होता तिथे. तर $3 पर मीटर असं ते कापड होतं. आणि त्याचा पन्हासुद्धा खूप मोठा होता, कारण ते फर्निशिंग्सचं वगैरे असं दुकान होतं ना. तर आता इथे सिंगापूरमध्ये त्याचा वापर कशासाठी, याची पायपुसणी पण करतात, किंवा अशी मी म्हटलं तसं धान्याची पोती किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. तर म्हटलं मी याचा उपयोग अशा पद्धतीने करायचा प्रयत्न करते. आणि बॅग इतकी छान झालेली आहे याची, ही तुम्ही बघता आहात, सुंदर बॅग तयार झालेली आहे. आणि मग मी त्याला काय केलं, आतमधून मी अशी चेन लावली, अशी ही आतल्या बाजूला मी चेन लावली ही त्याला. त्यामुळे काय झालं, ही अशी मोठी बॅग तयार झाली. म्हणजे मला समजा अशा काही खूप वस्तू कॅरी करायच्या, म्हणजे मला एखादा 2 दिवस जर मला कुठे राहायला जायचं असेल, तर माझे कपडे वगैरेसुद्धा मी या बॅगमधून घेऊन जाऊ शकते. किंवा आता मला प्रवासासाठी जायचं असतं, तर माझं चेक इन लगेज म्हणजे सुटकेस वगैरे तर माझं जातं त्या ह्याच्यात. पण मला जर आतमध्ये माझ्याबरोबर ठेवायच्या असतील वस्तू, तर ही बॅग मी वापरू शकते ना. आणि मी त्याला चेन लावलेली आहे, त्यामुळे त्या पिशवीमधल्या वस्तू पडण्याची वगैरे पण काही भीती नाही. कापड तसं बऱ्यापैकी जाड आहे, मी त्याला खूप असं जाड असं अस्तर लावलेलं आहे, जाड कापडाचं, त्यामुळे चांगलं भक्कम झालेलं आहे. त्यामुळे मग मला ही पिशवी अशा कारणासाठी वापरता येईल. आणि रेग्युलरसुद्धा, की असे काही जास्त सामान वगैरे मला कॅरी करायचं असेल, तर त्याच्यासाठी मला ही पिशवी खूपच उपयोगी आहे. आणि दिसते सुंदर, परत छान दिसते.
तर ही अशी मी एक पिशवी तयार केली मोठी, आणि त्याच कापडाची मी ही जरा वेगळी केलेली आहे. ही आकार वेगळा आहे त्याच्यापेक्षा. आणि याला मी हे काही नाही लावलेलं, चेन वगैरे नाही लावलेली मी याला, अशी चेन नाही लावलेली, ओपनच ठेवलं आहे मी. नंतर त्याला कदाचित वेलक्रो लावीन. माझ्याकडे आत्ता वेलक्रो नाही आहे म्हणून मी लावत नाही आहे. पण नुसतं हे असं फक्त एवढं असं तोंड बंद ठेवण्यासाठी, अदरवाईज काही गरज नाही आहे, कारण तशी भरपूर मोठी आहे. म्हणजे सचिन आता तबला वगैरे पण घेऊन जाऊ शकतो, एवढी मोठी ही बॅग आहे ना. आणि चांगली त्याला मी अशा साईडला, दोन्ही साईडला आणि खाली अशा चौकोनी पट्ट्या लावलेल्या आहेत. त्यामुळे ते असं म्हणजे असं आकार त्याचा बॉक्ससारखा झालेला आहे, प्रॉपर असं बॉक्सच आहे. या अशा दोन्ही साईडला आणि खाली अशा मी चौकोनी अशा पट्ट्या लावलेल्या आहेत त्याला अशा पद्धतीने. त्यामुळे ही बॅग मला अशी परत अशी मोठ्या वस्तू कॅरी करायला, पण याला मी चेन वगैरे नाही लावली, त्यामुळे मला प्रवासात वगैरे ही घेऊन जाता नाही येणार. पण तरी मी वापरू शकते अशी कुठल्या गोष्टीसाठी. तर हे बंद तयार करताना मी काय केलेलं आहे, तर त्याला मी अशी ही एक पट्टी लावलेली आहे अशी जाड अशी. म्हणजे काय होतं, हे कापडाचं मी लावलेलं आहे ना, साधं कापडाचं हे केलेलं आहे, बंद असं तयार केलेलं आहे. तर तो असं हातात धरताना ते कापड असं होतं ते सगळं, आणि मग इथे असं वळ उठतात आपल्या हाताला. म्हणून मग मी हे असं चौकोनी असं जाड केलेलं आहे, म्हणजे हँडलसारखं आपल्या याला बॅगला असतं की नाही, तसं केलेलं आहे मी. म्हणजे हे असं मला धरलं तरी हे असं गोळा होत नाही, आणि व्यवस्थित मला असं ते कॅरी करता येतं. अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे, आणि भरपूर मोठी केलेली आहे, चांगली चौकोनी अशी. त्यामुळे मला असं खूप सामान, म्हणजे इनफॅक्ट आता पुण्याला वगैरे, आता इथे तर आपण एवढं असं महिन्याचं सामान वगैरे आणत नाही, वाणी सामान वगैरे. पण पुण्याला अजून तशी पद्धत आहे की आपण दर महिन्याला आपलं डाळ, तांदूळ, मीठ, साखर वगैरे सगळं आपण एकत्र आणतो ना महिनाभराचं सामान. तर ते सगळं मला ह्याच्यातून घेऊन येता येईल असं, इतकी मोठी आहे ही, अशी मी तयार केलेली आहे. आणखीन आपल्याला पाहिजे तर मला कोणाकडे राहायला जायचं असेल, 2-3 दिवसाचे कपडे मला याच्यात घेऊन जाता येतील, किंवा असं वेगवेगळ्या पद्धतीचे मला उपयोग करता येतं. अशी ही मी एक छानशी बॅग तयार केलेली आहे. तेच कापड वापरलेलं आहे. या कापडाचा वापर ॲक्च्युली पुण्यामध्ये तरी मी बघितलेलं आहे की याचं धान्य साठवायची जी आपली पोती असतात ना, ती अशा याची असतात त्याची. तर म्हटलं आता बघू आपण कसं होतं आहे. तर छानच झालेलं आहे, आणि त्याला मी असं जाडसर अस्तर लावलेलं आहे, जाड कापडाचं. तर त्यामुळे ते आणखीन चांगलं दिसतं आहे. अशी मी एक पिशवी तयार केली, भले मोठी पिशवी तयार केलेली आहे, आणि दिसते पण चांगली. तर त्याच्याबरोबर आणखीन मी वेगवेगळ्या पिशव्या तयार करायची हे करते वेगवेगळ्या पद्धतीने. ही एक अशी पिशवी, आता हे कापड जे आहे ते माझ्याकडे आधीचं होतं, वेगळ्या कारणासाठी आणलेलं, तर ते मी आता याच्यासाठी वापरते, पिशवीसाठी वापरले. याचीसुद्धा मी पिशवी तयार केली, याला वेलक्रो लावलेलं आहे असं, आणि असं उघडतं, आणि ही अशी उभी राहते, अशी पिशवी आहे ती छानपैकी. आणि त्याला चांगले बंद व्यवस्थित आहे, म्हणजे आपल्याला खांद्याला अडकून वगैरे ही पिशवी नेता येते, आणि लाईट वेट आहे एकदम, कारण याचं जे कापड आहे ते एकदमच पातळ आहे. पण पातळ असलं तरी असं विसविशीत नाही आहे, चांगलं भक्कम कापड आहे. तर त्यामुळे ते मला असं रेग्युलर छानशी पिशवी. त्या आत्ता मी इकडे गेले होते, एका होमस्टेमध्ये आम्ही गेलो होतो 2-3 दिवसासाठी राहायला, मी आणि सचिन. तेव्हा मी माझे कपडे या बॅगमध्ये घेऊन गेले होते, आणि माझे 2 दिवसाचे कपडे व्यवस्थित याच्यात मावले, आणि काहीच नाही. आणि याला मी फक्त वेलक्रो आहे. आता आपल्याला काही एवढी अगदी लॉक असलेलीच सुटकेस पाहिजे असते दरवेळेला, असं काही नाही ना. तर मला त्याचा वापर मी अशा पद्धतीने केला, आणि खूप छान ही बॅग अशी म्हणजे मला वापरता आली त्यावेळेला.
तर ही अशी आणखीन एक बॅग मी तयार केलेली आहे. त्याचा मला चांगला, मी ॲक्च्युली वापरली पण आहे ती. म्हणजे नंतर ही मी अशी, आपल्याकडे शबनम बॅग असायची ना पूर्वी, म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा तर अशा पद्धतीच्या बॅग्स नेहमी आम्ही सगळ्याच आमच्या विद्यार्थिनींकडे अशा बॅग्स असायच्या. त्यावेळी काय अजून एवढे सॅक आणि काय आजकाल असतं ना पाठीवर घेतात, तशा काही फारशा नसायच्या बॅग्स अशा. तर अशाच पद्धतीच्या याला शबनम बॅग का म्हणतात माहीत नाही, पण अशा बॅग्स असायच्या पूर्वी आमच्याकडे वह्या पुस्तकं घेऊन जाण्यासाठी. तर ती आम्ही नेहमी वापरायचो. पण ही आता अर्थात शबनमपेक्षा जरा वेगळी आहे, मोठी आहे. मुख्य म्हणजे भरपूर मोठी आहे आणि त्याला कापडसुद्धा हे डेनिमचं कापड मी वापरलेलं आहे. त्याचा बंदसुद्धा मी त्या डेनिमचाच केलेला आहे, म्हणजे त्याच कापडाचा केलेला आहे. अशा पद्धतीने असा केलेला आहे. आणि त्याला मी मात्र आतमध्ये खूप खालच्या बाजूला चेन लावलेली आहे. म्हणजे ही मला पर्ससारखी जर वापरायची असेल तर मी वापरू शकते. म्हणजे अगदीच ही चेन नाही लावली तर मला साधी पिशवी म्हणून पण वापरता येईल, ती एवढी येईल. चेन लावायची असेल तर ती चेन मी जरा खालच्या बाजूला लावली, अशी खालच्या बाजूला लावली आहे चेन, तर ती मला अशी. आणि त्याचा या बॅगला मी इतर बॅगसारखे असे 2 बंद नाही लावलेले. या बॅगला मी हा असा एकच बंद लावलेला आहे बघा, असा एकच बंद लावलेला आहे. असं दोन्ही साईडला लावून असा बंद लावलेला आहे, वेगळ्या पद्धतीने. पण कॅरी करायला पण हा पण सोपा वाटतो मला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि भरपूर जड सामान याच्यातसुद्धा मी कॅरी करू शकते, कारण कापड चांगलं भक्कम आहे आणि मी त्याला आतमध्ये सुद्धा असं चांगलं लायनिंग वगैरे लावलेलं आहे. त्यामुळे खूपच छान झालेली आहे आणि उपयोगी, परत नुसती दिसायला चांगली नाही तर उपयोगी पण आहे. ही अशी एक बॅग तयार केली मी. आणि ही एक तशाच कापडाची डेनिमच्याच ही एक साधी केलेली आहे. याला मी काही चेन किंवा वेलक्रो असं काही लावलेलं नाही आहे, ओपन ठेवलेली आहे अजून तरी. पण माझा विचार आहे याला असं छोटंसं एवढंसं वेलक्रो लावायचं, म्हणजे हे तोंड असं फक्त बंद राहतं, दुसरं काही नाही. कारण सिक्युअर करण्यासाठी नाही, म्हणजे त्याला काही लॉक वगैरे नाही मला करायचं. पण कारण साधारण आपण वस्तू कॅरी करण्यासाठी अशा मोठ्या बॅग्स वापरणार ना, त्या काय अशा पडत नाहीत पटकन अशा खाली. छोट्या छोट्या वस्तू खाली सांडतात, त्यामुळे ते अशा वस्तूंसाठी त्या बॅगमध्ये चेन वगैरे लावायला लागते की नाही. तर ही अशीच मी ठेवलेली अशी, आणि त्याला असे छोटेसे बंद लावलेत, खूप मोठे नाही, की म्हणजे हातात कॅरी करता येतील असे. अगदी शोल्डर बॅग अशी नाही आहे. तर अशी मी ही एक बॅग तयार केली. त्याला छोटासा असा चौकोनी बेस तयार केलेला आहे आणि दोन्ही साईडला असं साधीच शिवण आहे. वर एक पट्टी लावलेली आहे वेगळी अशी माझी छानशी बॅग तयार झाली आणि दिसायला किती सुंदर दिसते बघा. म्हणजे कापड म्हणजे मी जरी विकत आणलं तरी हे डेनिमचं कापड जरी असलं तरी ते मला तसं बऱ्यापैकी स्वस्तात मिळालेलं होतं. 1 मीटर कापड आणि त्याचा पन्हा खूप मोठा असतो ना, कापड 1 मीटर आणि त्याचं हे पण रुंदी पण खूप मोठी असते. त्यामुळे मला भरपूर या कापडाच्या मी 3 बॅग्स तयार केलेत. मी तुम्हाला दाखवल्या त्या, ही एक आहे, ही एक आहे, ही आणि ही आहे. अशा 3 बॅग्स माझ्या 1 मीटर कापडामध्ये झालेल्या आहेत. 1 मीटर कापडामध्ये या तिन्ही बॅग्स माझ्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे इतकं छान म्हणजे वापर करतात. आणि हे त्यावेळी मला काहीतरी $12ला मीटर वगैरे मिळालेलं आहे. म्हणजे 1 मीटर कापड मला $12ला मिळालेलं आहे. आणि त्या ह्याच्यात म्हणजे 3 चांगल्या बॅग्स तयार झाल्या. म्हणजे आता हे मटेरियल आहे आतल्या ह्याचं, आता हे तर काय मी माझ्या आधीच्या कपड्याचं वापरलेलं आहे, त्याला काही वेगळं मी कापड लावलेलं नाही, अस्तराचं कापड वगैरे असं विकत नाही आणलेलं. पण म्हणजे किती म्हणजे उपयोग होऊ शकतो घरच्या घरी जर मी तयार केला. हीच बॅग जर मी बाहेर विकत घ्यायला गेले तर आय एम शुअर की ही मला $20च्या खाली मिळणार नाही.
इतकी छान सुंदर आहे, चांगल्या कापडाची, आणि म्हणजे मला असं वाटतं की चांगली शिवलेली आहे मी, त्यामुळे छान दिसते आणि उपयोगी आहे मुख्य म्हणजे. तर अशी ही आणखीन एक खूप मोठी बॅग तयार केलेली आहे. नंतर मग मी हे तयार केलेलं आहे. ही बॅग नाही आहे, तर ॲक्च्युली हे मी एक तयार केलेलं आहे, लॅपटॉप कव्हर म्हणतात ना तसं मोठं केलेलं आहे. ते असं याला आतमध्ये एक छोटा कप्पा केलेला आहे. आतमध्ये एक छोटा कप्पा आहे आणि इथे बाहेर मी एक चेनचा कप्पा केला आहे. मी पहिल्यांदाच हे केलं आणि मला तर जमलं आहे ते करायला. अशी ही चेन आहे आणि आतमध्ये असा छोटा कप्पा केलेला आहे. असा म्हणजे याच्यात मला काही आणखी सामान छोटं मोठं केबल्स वगैरे अशा हे करायला. आणि ते आतमध्ये आणखीन एक छोटा कप्पा आहे पांढऱ्या कापडाचा आहे असा. अशी मी एक बॅग तयार केली, म्हणजे बॅग नाही म्हणते ना, कव्हर, लॅपटॉप कव्हर असं तयार केलं. दिसायला छान दिसतं आहे. आणि हे कापडसुद्धा असं मला असंच सेलमध्ये मिळालेलं होतं, पण त्याचा वापर मी अशा पद्धतीने केला आणि दिसायला पण चांगलं दिसतं आहे. हे असं छान झालेलं आहे. शिवताना थोडासा त्रास झाला मला, कारण हे कापड असं वेगळं आहे ना फर्निशिंगचं, तर ते असं थोडंसं त्याच्यातून असं फिसकतं आहे टीप त्याची. ते थोडंसं शिवायला किंचित मला त्रासदायक झालं, पण चांगलं झालं. त्याच कापडाची मी ही एक छोटी पिशवी केली आहे, एकदम छोटीशी, खूप मोठी नाही. त्याला हे रेडीमेड आणलेले मी बंद लावले, हे शिवले नाहीत मी घरी. चांगले दिसत आहे त्याला असं मला वाटलं. हे रेडीमेड आणलेले. यालासुद्धा मी चेन वगैरे काही लावलेली नाही आहे, याला काही गरज नाही वाटली मला, कारण एक पिशवीसारखी अशी छानशी पिशवी, हँडबॅग, शोल्डर बॅग म्हणते, हँडबॅग नाही. तर अशी माझी छान झालेली आहे. मला असं बऱ्याच पाण्याची बाटली, हे स्कार्फ आणि असल्या गोष्टी कॅरी करायला, पर्समध्ये ते ठेवण्यापेक्षा अशी छोटीशी पिशवी जर असेल वेगळी, चांगली आहे. आणखीन पण विविध कारणांसाठी आपल्याला पिशव्या लागत असतात. मी माझ्या दृष्टीने विचार करते की माझ्या गरजा काय आहेत आणि मला कशासाठी लागतात. तर इतर लोकांना आणखीन काही वेगळ्या कारणासाठी पण पिशव्या लागत असतील. तर हे असे मी तयार केलेले आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. हे पण मला असं सेलमध्ये मिळालेलं कापड आहे. ते कापड मी आणलं तर ते 1 मीटर पण पूर्ण नव्हतं ॲक्च्युली. ते शेवटचं अगदी थोडंसं राहिलेलं होतं. ते पूर्ण अर्धा मीटर जेमतेम असेल किंवा नसेलही, एवढंच होतं ते कापड. पण त्याच्यात मला ह्या 2 वस्तू तयार झालेल्या आहेत, हे आणि ही. अशा 2 वस्तू माझ्या त्या कापडामध्ये तयार झालेल्या आहेत. तर असं छान झालेलं आहे. म्हणजे आपण विविध पद्धतीने विचार करता येतो की कुठल्या कापडाचा आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी वापर करायचा आणि त्याचा आपण असा छान उपयोग करू शकतो. तर हे बघतात की अशी छान पिशवी तयार झालेली आहे, सुंदर दिसते पण छान आणि उपयोगी आहे मुख्य म्हणजे. कारण असे त्याला मी काहीच केलं नाही आहे ना, वेलक्रो किंवा चेन असं काहीच नाही, सिम्पल एकदम, आणि अगदी डेली यूजला आपल्याला ही वापरता येईल अशी पिशवी तयार केलेली आहे.